हॅलो स्टुडंट्स, आज हा शेवटचा टॉपिक आहे आपला थर्ड चॅप्टरचा. ओके, एक टॉपिक राहिला आपला. ओके, मियर्स इक्वेशन. ते आपण काय करणार आहे नंतर घेणार आहे थर्मोडायनॅमिक्समध्ये, कारण त्यावेळेस तुम्हाला त्या ज्या क्वांटिटीज आहेत डी ई डी क्यू डी टी काय त्या क्वांटिटीज एक्झॅक्टली आहेत हे आपल्याला कळणार आहे. ओके, सो आज आपण हा शेवटचा टॉपिक करूया. मी तुम्हाला जे सम्स पाठवत आहेत ते तुम्ही नीट बघून घ्या. लिहिलं नाही तरी चालेल, खरं ॲटलिस्ट रफमध्ये तुम्ही सॉल्व करा. काय रफमध्ये स्वतःहून सॉल्व करा. ते नीट बघून घ्या. जेवढे तुम्हाला करता येतील वेल अँड गुड. नाही आलं तर आपण परत एकदा त्याच्यावर लुक ओव्हर करणार आहे, बट ते फास्ट असणार आहे. जर तुम्ही बेसिक सम केलेले असाल तर तुम्हाला अवघड सम लवकर कळतील. ओके, जर तुम्ही बेसिक सम नसतील केले तर मग अवघड सम जेव्हा येतील, मी बेसिक शिकवणार फटाफट, अवघड जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला कळणार नाही. ओके, सो जवळपास मी रोज काही ना काहीतरी क्वेश्चन्स टाकतो आहे, ते नीट बघा आणि सॉल्व करत जावा. जेवढे जमतील तेवढे जमतील, जेवढे नाही जमले ते आपण बघूया. ओके, सो लेट्स स्टार्ट टुडेज लेक्चर. अँड 2 पॉईंट घ्यायचे आहेत. तर फर्स्ट पॉईंट आपला काय आहे, वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. काय आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ? काय सांगतो बघा, इट इज ऑब्झर्व दॅट द वेवलेंथ फॉर विच इमिशन पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. काय सांगितलं बघा, नीट बघायचं एवढंच. वेवलेंथ ऑफ अ ब्लॅक बॉडी, हे बाकीचं ठीक आहे. वेवलेंथ ऑफ अ ब्लॅक बॉडी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, म्हणूनच आपण काय घेतलं, लॅम्डा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. इन्व्हर्सली म्हणजे 1/T. ओके, 1 घेतो बरोबर. जर मला ही इन्व्हर्सली प्रपोर्शनलची साईन घालायची तर इथं काहीतरी कॉन्स्टंट येतं, ते कॉन्स्टंट आपण बी घेतलेलं आहे. तर लॅम्डा मॅक्स इज इक्वल टू B/T येतं बरोबर. आता टी मी काय केला इकडं पाठवला, तर काय येतं लॅम्डा मॅक्स इंटू टी इज इक्वल टू बी, वेर बी इज वेन्स कॉन्स्टंट. काय असतं, वेन्स कॉन्स्टंट असतं. ओके, काय आहे वेन्स कॉन्स्टंट. तर बी इज इक्वल टू, बीची व्हॅल्यू किती आहे बघा, 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. ओके, काय आहे मीटर केल्विन. बरं, ह्याचे डायमेन्शन्स तुम्हाला फाइंड करायचे आहेत. काय करायचे, डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत. कारण ह्याच्यामध्ये आत्ता जे 2 टॉपिक मी सांगतो आहे तुम्हाला, ह्या 2 टॉपिकचं तुम्हाला जास्त करून एक तर सम विचारतात, और हे जे कॉन्स्टंट आहेत ह्याच्यात एक कॉन्स्टंट आहे वेन्स कॉन्स्टंट, नेक्स्ट येणार आहे स्टीफन्स कॉन्स्टंट सिग्मा. ओके, ह्याचे व्हॅल्यूज विचारतात तुम्हाला बऱ्याच वेळेस, त्यांचे डायमेन्शन्स विचारतात. ओके, डायमेन्शन्स विचारतात, और ह्या व्हॅल्यूज त्यांनी CGSमध्ये विचारतात, असं काही ना काहीतरी विचारतात. जास्त काय अवघड नाही, खरं तुम्हाला हे माहिती पाहिजे कसं करायचं आहे. ओके, तर हे झालं आपला वेन्स लॉ. ओके, स्वीट अँड सिम्पल आहे. आता नेक्स्ट स्टीफन्स बोल्टझमॅन्स लॉ ऑफ रेडिएशन. ओके, हा इम्पॉर्टंट आहे. इथं बघा, लक्ष द्या. द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया. काय विचारलं आहे, रेडियंट एनर्जी. लक्षात ठेवायचं, रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया ऑफ or the power radiated per unit area of a perfect black body. ओके, ही जी पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया आपण कसं घेतो बघा, R इज इक्वल टू Q/8T. ओके, जर टाईम मी T इज इक्वल टू 1 सेकंड सोडला, ओके, तर काय येतं एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया. काय येतं बघा, R इज इक्वल टू T इज इक्वल टू 1 सेकंड घेतला तर R इज इक्वल टू काय येतं Q/A बरोबर. म्हणजे हे काय झालं, एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया झालं. और पॉवर जर मी Q/T घेतलं, Q/T काय येणार, हे काय झालं एनर्जी अपॉन टाईम, एनर्जी पर युनिट टाईम. Q काय आपलं हीट एनर्जी असते, एनर्जी पर युनिट टाईम म्हणजे काय झालं पॉवर. काय झालं पॉवर, तर हे P/A होतं. Q/Tला मी P/A लिहू शकतो. तर R काय असतं आपलं, एक तर रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया और पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ अ परफेक्ट ब्लॅक बॉडी. कसली, ब्लॅक बॉडीची. कसली गोष्ट करतो आहे आपण, ब्लॅक बॉडीची. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे त्याचं जे टेम्परेचर असणार त्याचं 4th पॉवर डायरेक्टली प्रपोर्शनल टू 4th पॉवर, दॅट इज R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 4th पॉवर. ओके, म्हणजे R⁴. जसं आपण म्हणतो इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर, डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब, तसंच 4th पॉवर म्हणजे R⁴. 4th पॉवर म्हणजे R⁴. ओके, therefore R is equal to sigma R to the power 4. बस सिग्मा आपण प्रोपोर्शनॅलिटीची साईन काढली तर हे काय झालं सिग्मा झालं. ओके, काय झालं
सिग्मा झालं. बस सिग्मा काय आहे, हा स्टीफन्स कॉन्स्टंट आहे, हा स्टीफन्स कॉन्स्टंट आहे. तर ह्याची व्हॅल्यू काय बघा, सिग्मा इज इक्वल टू 5.67 इंटू 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड पर के पॉवर 4 ओके और वॅट पर मीटर स्क्वेअर पर. ह्याच्यामध्ये आता बघा हे वेगवेगळे आहेत, हे दोन्ही SI युनिट्सच आहेत, खरं वेगवेगळे आहेत. तर तुम्हाला कन्फ्यूज करायला वॅटमध्ये पण विचारतील, ह्याच्यामध्ये पण विचारतील. तर तुम्हाला हे लक्षात असलं पाहिजे, एक तर तुम्हाला आरचा फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे आणि ही टी पॉवर 4 त्याच्यावरून तुम्ही काढू शकता. तर त्याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन्स काढायचे. तर आरच्या जागी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. आरच्या जागी QAT टाकायचं इज इक्वल टू सिग्मा टी पॉवर 4, हा टी सेकंड्स आहे, हा टेम्परेचरचा आहे. टीला इकडं टाका, तुम्हाला हे भेटतं ओके. तर सिग्मा इज इक्वल टू काय येतं बघा, Q डिवायडेड बाय टी पॉवर 4. क्यू कसला आहे, एनर्जी आपण जूल्समध्ये मोजतो बरोबर. एरिया कशामध्ये मोजतो, मीटर स्क्वेअर, डिनॉमिनेटरला आहे म्हणून -2 ओके. टी कसला आहे, टाईमचा आहे, आता हे काय डिनॉमिनेटरला आहे म्हणून -1. आणि टेम्परेचर कशामध्ये मोजतो, केल्विन, काय ⁻⁴, मग काय येणार डिनॉमिनेटरला -4. आता ह्याला बघा, जूल पर युनिट टाईम जर घेतला तर काय येतो, वॅट येतं, काय येतं, वॅट येतं. आणि त्याचं आपण मीटर स्क्वेअर आणि के पॉवर 4 करतो, काय होतो, मीटर स्क्वेअर के पॉवर 4 ओके. तर ह्याचे डायमेन्शन्स तुम्हाला काढायचे आहेत. फॉर्म्युला कसा आला हे तुम्हाला सांगितलं ओके. बरं, जर एखादी हे काय झालं म्हणजे ह्याचं मिनिंग काय होतं ॲक्च्युली, ह्याचं काय म्हणणं आहे, जर एखादं ब्लॅक बॉडी असली, आपली काय असली, ब्लॅक बॉडी असली, त्याचं टेम्परेचर काय असलं, टी असलं, काय असलं, टेम्परेचर टी असलं ओके. तर ह्याच्यामधून येणारी जी एनर्जी असते, आता कसं असतं की मी म्हटले की ब्लॅक बॉडी काय करते, एकतर ॲब्झॉर्व करते सगळं अमाऊंट ऑफ रेडिएशन, बट आफ्टर सम टाईम जी आपली नॉर्मल ब्लॅक बॉडीज असतात ते काय करतात, एनर्जी रेडिएट करायला स्टार्ट करतात, म्हणजे बाहेर सोडायला स्टार्ट करतात ओके. हे म्हणू शकता, और तुम्ही एनर्जी जे ते घेतात ते ॲब्झॉर्व करतात हे म्हणू शकता. खरं ॲक्च्युली ह्याचं रिझन काय आहे की रेडिएशन पण करतात ब्लॅक बॉडी, काय करतात, रेडिएशन. ह्याला आपण ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणतो, काय म्हणतो, ब्लॅक बॉडी रेडिएशन, म्हणजे एनर्जी बाहेर पण पाठवतात. तर ही एनर्जी किती बाहेर पाठवतात, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी पॉवर 4. हे आपल्याला ह्या लॉमध्ये सांगितलं आहे. हाऊ मच एनर्जी इज रेडिएटेड बाय अ ब्लॅक बॉडी, काय किती अमाऊंट ऑफ एनर्जी रेडिएटेड झालेली आहे बाय अ ब्लॅक बॉडी, तो हा लॉ आपल्याला सांगतो. समजलं, हे झालं ब्लॅक बॉडीचं. बट नॉर्मल बॉडी असली, सपोज हा पेन घेतला, ह्याला मी काय केलं, तापवलं उन्हात आणि ह्याला एका कूल टेम्परेचरला घेऊन गेलो, मग हे काय करणार, ह्याचं एनर्जी लूज व्हायला स्टार्ट करणार बरोबर. मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं ओके, ह्याला मी काय केलं, उन्हात तापवलं गच्चीवर माझ्या, त्याच्यानंतर फ्रीजमध्ये नेऊन टाकलं, तर हे काय करणार, ह्याची जी एक्स्ट्रा एनर्जी आहे ती लूज करायला स्टार्ट करणार, ती लूज करण्याचा स्टार्ट करणार. खरं हे ब्लॅक बॉडी नाही ना, हा लॉ कसला आहे, ब्लॅक बॉडीचा आहे. आपण स्पेसिफिकली सांगितलं आहे परफेक्ट ब्लॅक बॉडी, खरं हे काय परफेक्ट ब्लॅक बॉडी नाही बरोबर. तर जेव्हा नॉर्मल बॉडी असते, त्याच्यामुळे मी इथं लिहिले फॉर नॉर्मल बॉडी आर इज इक्वल टू ई सिग्मा टी पॉवर 4. बरं, ई काय असतं, इमिसिव्हिटी ऑफ द सरफेस ओके. ह्याची इमिसिव्हिटी काय, ह्या पेनची इमिसिव्हिटी काय, इमिसिव्हिटी आपण केलेलं आहे ओके. तर इमिसिव्हिटी काय आहे ते, इमिसिव्हिटी ई इज इक्वल टू काय असतं, R/RB बरोबर, R/RB. इट इज द रेशिओ ऑफ एनर्जी रेडिएटेड ऑफ अ बॉडी टू एनर्जी रेडिएटेड ऑफ अ ब्लॅक बॉडी, हे असतं ना इमिसिव्हिटी. तर इमिसिव्हिटी इंटू सिग्मा इंटू टी पॉवर 4 ओके. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं, सपोज एखादी आपली ब्लॅक बॉडी असते, इथं समजावतो उगाच दुसरा नवीन पेज नको. एखादी आपली एक ब्लॅक बॉडी असली, तिचं काहीतरी टेम्परेचर टी असलं ओके. ती काय ती सराउंडिंगमध्ये नव्हती ओके, ती आयसोलेटेड सिस्टीममध्ये होती. काय होती, आयसोलेटेड म्हणजे काय, त्याच्या आजूबाजूला काय नव्हतं. आयसोलेट म्हणजे काय, वेगळं ठेवणे, एकदम वेगळं ठेवणे ओके. कुणाच्यात नजरेस म्हणजे आपण काय लपवून ठेवणे असं म्हणू शकतो, आयसोलेटेड सिस्टीम. मी काय केलं, एक सराउंडिंग एका ह्याला बॉक्समध्ये आणून ठेवली, काय केलं, एका बॉक्समध्ये आणून ठेवलं. ह्या ब्लॉक्सचं टेम्परेचर काय, T0, आणि T0 काय आहे, कमी आहे टीच्या ओके. म्हणजे ह्याचं टेम्परेचर काय, टी, आणि ह्याचं काय, T0. हे काय झालं, त्याचं सराउंडिंग झालं, काय झालं, सराउंडिंग झालं. समजलं, हे त्याचं काय झालं आता सराउंडिंग. हे काय होतं, आयसोलेटेड म्हणजे मी असं अज्ञातवासात ठेवलेली आहे. कशात, अज्ञातवासात.
तर हे काय आता मी त्याला कुठल्या तरी एका बॉक्समध्ये आणून ठेवलं ना, म्हणजे काहीतरी त्याची सराउंडिंग आहे, काहीतरी सराउंडिंग आहे, समजलं. तर ह्याचं टेम्परेचर टी आहे. बरं, मग आता मी काय म्हणतो टी नॉट काय आहे, टीपेक्षा कमी आहे, म्हणजे ह्याचं टेम्परेचर कमी, ह्याचं टेम्परेचर जास्त. मग इथनं काय ब्लॅक बॉडी काय करणार, रेडिएशन सोडाय स्टार्ट करणार. काय करणार, रेडिएशन सोडाय स्टार्ट करणार. मग कधीपर्यंत सोडणार, जेव्हा टी इज इक्वल टू टी नॉट होणार. ओके, तोपर्यंत जोपर्यंत थर्मल इक्विलिब्रियम घडत नाही तोपर्यंत काय होणार, टेम्परेचर सोडणार ते. बरोबर, काय करणार, टेम्परेचर सोडणार. बरोबर, थर्मल इक्विलिब्रियम झालं. मग आता जी एनर्जी लॉस झालेली आहे और गेन झालेली आहे, काय म्हणू आपण, नेट एनर्जी लॉस बाय ब्लॅक बॉडी, ती कशी काढणार आपण, तर त्याचा फॉर्म्युला आहे नेट लॉस इज इक्वल टू ई नको सिग्मा अपॉन टी मायनस टी नॉट, सॉरी टी टू द पॉवर 4 मायनस टी टू 4 मायनस हे असतं. नेट लॉस इज इक्वल टू सिग्मा ब्रॅकेट टी टू द पॉवर 4 मायनस टी नॉट पॉवर 4. ओके, तर हे काय असतं नेट लॉस. हे कशासाठी, परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी. ओके, परफेक्ट ब्लॅक बॉडीज. बट सपोज आता मी परत घेतला पेन माझ्याकडे ब्लॅक बॉडी नाही आहे, काय माझ्याकडे काय ब्लॅक बॉडी नाही आहे बाबा, माझ्याकडे काय पेन आहे. मग पेनचं काय करणार मी, पेनच्या वेळेस काय करणार मी, तर ई लिहिणार. काय लिहिणार, ई लिहिणार. समजलं. आता मी काय केलं तर इथनं ब्लॅक बॉडी आणली, तर इथनं मी काय करणार, पेन घेणार, पेन ह्या बॉक्समध्ये टाकणार आणि ते टेम्परेचर डिफरन्स मोजणार. तर नेट लॉस किती असणार, ई सिग्मा. कारण मी इथं बघितलं आहे नॉर्मल ब्लॅक बॉडीसाठी आपण बघितलं, तर नॉर्मल ब्लॅक बॉडीसाठी काय आर इज इक्वल टू ई सिग्मा टी टू पॉवर 4. तसंच ह्या केसमध्ये पण नॉर्मल बॉडीसाठी काय होतं, नेट लॉस इज इक्वल टू ई सिग्मा टी पॉवर 4 मायनस 0. समजलं. तर हे आपलं स्टीफन्स कॉन्स्टंटचं पण संपलेलं आहे आणि तुम्हाला नोट्स भेटलेलंच आहे त्याच्या, तर नोट्स परत द्यायची काय गरज नाही. अभ्यास करत राहा, जे सम्स दिलेले आहेत ते नीट बघत राहा. परत आल्यावर आपण बघूया. ज्यांनी करून घेतले वेल अँड गुड, कीप इट अप. ओके, सो बाय. नंतर आपण नेक्स्ट चॅप्टर बघूया. ओके, बाय.